शेतकऱ्यांसाठी पीक विम्या संदर्भात आज एक आनंदाची बातमी आहे. तर अखेर आजपासून पीक विमा 9 वाजेपर्यंत हेक्टरी 25,000 रुपये, सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचा पीक विमा 9 वाजेपर्यंत 25,000 रुपये हेक्टरप्रमाणे अखेर आजपासून अनेक जिल्ह्यांमध्ये वाटपास सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये 25,000 रुपये हेक्टरप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तब्बल 31 जिल्ह्यांमध्ये पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. तर यामध्ये अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. नांदेड, परभणी, हिंगोली, जालना तर अनेक जिल्ह्यांमध्ये तर आता केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीला तातडीने आदेश देण्यात आलेला आहे. तब्बल जे के 1,219 कोटी रुपयाचा पीक विमा देवेंद्र फडणवीस कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आता मोठी अपडेट इथं समोर आलेली आहे. तर आता आजपासून जे की या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू होत आहे. यामध्ये अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा, परभणी, वर्धा, नागपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. यानंतर इथे आपलं नांदेड, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड, वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार, हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, अमरावती, गडचिरोली तर आता सोयाबीन, कापूस, तूर तर याचा पीक विमा वाटप इथं सुरू झालेला आहे. तर आता केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीचा हिस्सा 1,219 कोटी रुपयाचा पीक विमा तातडीने आदेश इथं देण्यात आलेले आहे. तर आता सोयाबीनसाठी 18 ते 25,000 रुपये हेक्टरीप्रमाणे मिळत आहे. कापसासाठी 20 ते 25,000 रुपये प्रति हेक्टरी, तुरीसाठी 15 ते 22,000 रुपये. तर आता ही जी भरपाई आहे ती वेगळी मिळणार आहे. सर्व शेतकरी बांधवांना एकसारखी भरपाई इथं मिळणार नाही. तर आता जिल्हावाईज अंदाजी रक्कम यामध्ये दाखवल्याप्रमाणे अमरावतीमध्ये 58 कोटी रुपये, अकोल्यामध्ये 46 कोटी रुपये, बुलढाण्यामध्ये 52 कोटी रुपये. आता 1,219 कोटी रुपयाचा पीक विमा वाटपास सुरुवात. यानंतर इथे आपलं वाशिममध्ये 39 कोटी रुपये वाटप सुरू, बुलढाण्यामध्ये 71 कोटी रुपये मंजूर झालेले आहे आणि वाटप देखील सुरू झालेलं आहे. नागपूरमध्ये 28 कोटी रुपये, वर्ध्यामध्ये 24 कोटी रुपये. ज्यांना पीक विमा आलेला नसेल तर अशाने देखील हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तक्रार करून राहिलेला पीक विमा कसा मिळवायचा आहे मी तुम्हाला सांगणार आहे. भंडारामध्ये 18 कोटी, गोंदियामध्ये 16 कोटी, चंद्रपूरमध्ये 34 कोटी, गडचिरोलीमध्ये 12 कोटी, नांदेडमध्ये 64 कोटी, परभणीमध्ये 49 कोटी. तर आता हा जो निधी आहे टप्प्याटप्प्याने इथे जमा होत आहे. हिंगोलीमध्ये 33 कोटी रुपये, किती 33 कोटी रुपये, जालन्यामध्ये 44 कोटी रुपये, छत्रपती संभाजीनगरमध्ये 41 कोटी रुपये, बीडमध्ये 56 कोटी रुपये, लातूरमध्ये 47 कोटी रुपये, धाराशिवमध्ये 36 कोटी रुपये, सोलापूरमध्ये 38 कोटी रुपये, अहमदनगरमध्ये 42 कोटी, जळगावमध्ये 31 कोटी, धुळेमध्ये 19 कोटी, नंदुरबारमध्ये 14 कोटी, नाशिकमध्ये 29 कोटी, पुणेमध्ये 17 कोटी, सातारामध्ये 15 कोटी, सांगलीमध्ये 13 कोटी, त्याचप्रमाणे कोल्हापूरमध्ये 11 कोटी, पालघरमध्ये 8 कोटी, रायगडमध्ये 5 कोटी. तर तब्बल 31 जिल्ह्यांमध्ये निधी वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे. किती 31, 1,219 कोटी रुपयाचा पीक विमा. आता हा जो पीक विमा आहे ते कोणत्या शेतकरी बांधवांना इथं जमा होत आहे. आता ज्या शेतकरी बांधवांनी पीक विम्याचा फॉर्म इथं भरलेला आहे, यामध्ये खरीप असेल, रब्बी असेल, तूर, सोयाबीन, कापूस तर अशांचा पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. दुसरी जी अपडेट म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेली आहे तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा इथं देण्यात येणार आहे. जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली नसेल तर तुम्हाला पीक विमामधून तुमचं नाव इथं वगळण्यात येणार आहे. यानंतर नैसर्गिक आपत्तीमुळे जे की तुम्ही तुमच्या पिकाची नोंद केलेली आहे त्यामध्ये दुष्काळ असेल, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट, कीड रोग तर ज्यांनी 72 तासाच्यात क्लेम केलेला आहे तर अशांचा क्लेम ज्यांचा मंजूर झालेला आहे तर अशांना पीक विम्याची रक्कम इथं येत आहे. तर आता ज्यांचं यादीमध्ये नाव आहे तर आता पीक विम्याची यादी, नवीन यादी इथं आलेली आहे तर यादीमध्ये नाव तुम्ही लगेच तपासून घ्या. पीक विम्याची यादी कशा पद्धतीने तर पाहिजे, पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जा, स्टेट रिपोर्टवरती क्लिक करा, तिथं आपला जिल्हा सिलेक्ट करा, तालुका सिलेक्ट करा आणि आपलं गावाचे नाव सिलेक्ट करा. तर तिथं संपूर्ण गावाची यादी इथं येऊन जाईल. बँक खाते आधारशी लिंक असेल तरच तुम्हाला पीक विम्याचे पैसे इथं जमा होत आहे. ई पीक पाहणी केलेली नसेल तर तुमचा पीक विमा अडकू शकतो, पीक विम्याचा दावा क्लेम रिजेक्ट होऊ शकतो, काहींना पैसे इथं येणार नाहीत. तर आता ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर या पद्धतीने तुम्ही लेखी अर्ज द्या. पीक विमा कंपनी प्रतिनिधीला लेखी अर्ज, प्रतिनिधी महोदय, पीक विमा कंपनी, याचप्रमाणे तुमची शाखा लिहा, तालुका, जिल्हा, पीक विमा मंजूर रक्कम, खात्यात जमा न झाल्याबाबत अर्ज.
महोदय, मी खालील सही करणारा शेतकरी, तुमचं नाव लिहायचं आहे, राहणार, तालुका, जिल्हा, मी खरीप हंगामामधील. तर आता यामध्ये तुमचं वर्ष टाका 2024 आहे, 25 आहे, 26 आहे. आता यामध्ये पिकाचे नाव टाका. सोयाबीन, कापूस, तूर या पिकासाठी पीक विमा फॉर्म भरलेला आहे. तर माझ्या पिकाचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेलं असून मी ही पीक पाहणी देखील पूर्ण केलेली आहे. तसेच कृषी विभागामार्फत सर्व सर्व्हेसुद्धा इथं झालेली आहे. तरी अद्याप खात्यामध्ये माझ्या पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही. असं तुम्हाला देखील डेमो अर्ज इथे दिलेला आहे, या टाईपचा लिहायचा आहे. हा जो अर्ज आहे ते तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा ऑफिसला द्यायचा आहे. याप्रमाणे आहे शेतकऱ्याचे नाव, अर्ज क्रमांक, आधार क्रमांक, बँक खात्याचे क्रमांक, मोबाईल नंबर, गावाचे नाव, गट क्रमांक, व्यवस्थितरित्या ही माहिती भरून तुम्हाला हा जो अर्ज आहे ते तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा ऑफिसला नेऊन द्यायचे आहे. याचप्रमाणे आता या अर्जासोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्र जोडायचे आहे. आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, 7/12/8 पीक विम्याची पावती, ई पीक पाहणी केलेल्याचा स्क्रीनशॉट, मोबाईल नंबर इत्यादी डॉक्युमेंट्स त्यासोबत जोडायचे आहे. आता जर तुम्हाला पीक विमा आलेलाच नसेल तर आता तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर आलेला आहे 14447. तर यावरती कॉल करून तुम्ही तक्रार करू शकता की ज्यांना पीक विमा आलेला नाही, ज्यांचा पीक विमाचा फॉर्म पेंडिंग आहे, रिजेक्ट झालेला, तर असे यासाठी कॉल करून तुम्ही मदत मिळवू शकता. तक्रार करता वेळेस तुमच्याकडे आधार कार्ड, अर्जाची पावती, बँकेचं पासबुक, मोबाईल नंबर, ई पीक पाहणी माहिती 7/12 तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तर लगेच तक्रार करा आणि पीक विमा मिळवा.